Hello students, welcome to the Education Foundation Maharashtra. I am Sumedha. Today we are learning first standard second and our subject is English. Okay, this is from our topic second over here. This is what? This is our topic name bird can fly. Okay, आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. आता बघा आपल्या टॉपिकचं नाव काय आहे बर्ड कॅन फ्लाय. म्हणजे काय बर्ड म्हणजे काय बरं बर्ड म्हणजे पक्षी बरोबर. बर्ड कॅन फ्लाय बर्ड्स कॅन फ्लाय ना. आता बघा आपल्याला वाचायचं आहे बर्ड्स कॅन फ्लाय अप इन द स्काय अँड आय कॅन फ्लाय टू. म्हणजे काय पक्षी उडत आहेत आकाशात जसं मला सुद्धा उडता येतं. हे इमॅजिनेशन मध्ये आहे. ठीक आहे. खरंच माणसाला उडता येतं का नाही. फ्रॉग कॅन जम्प व्हेरी व्हेरी हाय आय कॅन जम्प टू. बरोबर आहे. हे बरोबर आहे. बरोबर. बेडूक उड्या मारतो की नाही तसा हा मुलगाही उड्या मारत आहे. बरोबर. जसा बेडूक उड्या मारत आहे तसा हा मुलगा सुद्धा उड्या मारून दाखवत आहे. आता डक कॅन स्विम डीप इन द वॉटर अँड आय कॅन स्विम टू. हे पहा बदक पाण्यात पोहत आहे तसंच मुलगा पण पाण्यात पोहत आहे की नाही. पोहतोय ना मुलगा पाण्यामध्ये. तर तो काय म्हणतोय मला सुद्धा पाण्यात पोहता येत आहे. पुढचं काय आहे डॉग्स कॅन वॉक. म्हणजे कुत्रा चालत आहे. ऑन द ग्राउंड आय कॅन वॉक टू. तो मुलगा सुद्धा चालत आहे. नेक्स्ट हॉर्स कॅन रन. आता घोडा पळतो की नाही जोरात. घोड्यापेक्षा जोरात कोणाला पळता येते का माणसाला नाही पळता येत. पण हा मुलगा त्याच्याच बरोबरीने पळत आहे. तर काय इन द फॉरेस्ट आय कॅन रन टू. म्हणजे मी सुद्धा पळू शकतो. बनीज कॅन हुप ऑन द ग्रास आय कॅन हुप टू. बनी म्हणजे कोण. बनीज म्हणजे इथे रॅबिट घेतलेलं आहे. रॅबिट म्हणजे कोण. रॅबिट म्हणजे ससा. तर ससा जसा उड्या मारतो किंवा खूप म्हणजे एक प्रकारची उडी आहे. बरोबर. असं हात वरती थोडशाचे गुडघ्यातून पाय बेंड करून उड्या मारणे त्याला काय म्हणतात खूप. हे पहा इथे हे चित्र दिसत आहे ना. गुडघ्यामध्ये पाय बेंड केलेले. बरोबर. स्ट्रेट आहेत का पाय नाही. लेग्स बेंड आहेत की नाही त्याला काय म्हणतात खूप म्हणतात. तर हे बनीज म्हणजे ससा जशी उडी मारत आहे तसाच हा मुलगा सुद्धा उड्या मारत आहे. समजलं. चला तर मग आता आपण पुढचं बघूया. आता ऍक्टिव्हिटी टाइम सुरू झालेला आहे. इकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. लेट्स प्ले. आता मी हे वाचत आहे तुम्ही शांतपणे ऐकून घ्या मी काय वाचत आहे ते आधी. लेट अस प्ले ऑन गेसिंग गेम. Each one of you will come here and think about the picture in your mind. You will have to speak about it. Other student will guess the picture. I will start the game. Look at this game. Now listen carefully. I have something in my mind. It's swim in water. Guess what? चला मी आता तुम्हाला असं एखादं सेंटेन्स सांगणार आहे. त्यातून तुम्ही ह्या वस्तूंची नावं गेस करायची आहेत. जे गेस होईल त्याला आपण असं टिक मार्क करणार आहे. ओके. तर बघा पहिलं काय आहे इट्स स्विम्स इन वॉटर. गेस व्हॉट इज इट. आता बघा एवढ्या सगळ्या वस्तू आहे त्या सगळ्यांची मी तुम्हाला एकदा नावं सांगणार आहे आणि तुम्ही अंदाज लावायचा आहे ती वस्तू पाण्यात पोहते की नाही. तर बॉल स्टार पेन लायन कप ट्री फिश बस पीकॉक मँगो हाऊस
आईस्क्रीम, मंकी, बर्ड, अम्ब्रेला, सन. आता सांगा यापैकी पाण्यामध्ये पोहतो कोण? तर मासा, म्हणून काय? फिश. म्हणून आपण याला इथे टिक केलेलं आहे. चला तर मग आता नेक्स्ट, वी यूज टू प्ले. काय आहे? खेळण्याची वस्तू कोणती आहे बरं याच्यामध्ये? बॉल आहे का? बरोबर, बॉल आन्सर आपल्याकडे आहे. दॅट शाईन्स इन द स्काय ऍट नाईट. काय बोलले मी? दॅट शाईन्स इन द स्काय ऍट नाईट. रात्री आकाशात चमकतात. काय? तारे. ताऱ्यालाच इंग्लिश मध्ये काय म्हणतात? स्टार म्हणतात. मग स्टार शब्द आहे का आपल्याकडे? आहे. मी याला टिक करायचं आहे. चला, while writing you used me. काय? while writing you used me म्हणजे हातामध्ये काय आहे बरं? पेन आहे की नाही? मग पेन आहे का आपल्याकडे? आहे. तो पेनला टिक केला आपण. I am the king of forest. कोण आहे बरं फॉरेस्टचा किंग? लॉयन आहे की नाही? चला, I am used while drinking tea. That is what? Cup. C-U-P, cup. I have a big shadow. I stand tall. काय आहे बरं? माझी खूप मोठी सावली आहे आणि मी उंच उभा आहे. कोण आहे? तर तो आहे ट्री. बरोबर. चला, you travel with me to your school. काय आहे? स्कूल. बस आहे की नाही? बस आन्सर आहे. I am the king of the birds or I am a main bird. कोण? तर पिकॉक. पक्ष्यांचा राजा आहे की नाही पिकॉक? बर. चला, I am the king of all fruits. कोण आहे? मँगो. You stay in me. काय? हाऊस आहे ना, हाऊस. चला, पुढचं काय? I am cold and tasty. काय आहे तर? आईस्क्रीम. I like to jump. I like to eat banana. कोण? Monkey. I am so tiny. I like to fly. काय आहे? Bird. I will protect you while it's rain. तर काय आहे? Umbrella. I am so bright. I appear in daytime. कोण आहे? सन आहे. बरोबर. असं गेस करायचं आहे. चला, नेक्स्ट आपण बघूया. बघा, लेट्स स्पीक. आता हे नुसतं वाचायचं आहे. बरोबर. मी वाचून तुम्हाला दाखवते आता. आय एम लुकिंग ऍट द स्काय. इथे हा भालू. भालू माहितीये सगळ्यांना? बियर. इथे झोपलेला आहे. बरोबर. हा बियर आहे का स्क्विरल आहे बरं? हे सांगा बरं. नीट बघा. भालू आहे का खरुताई आहे? खरुताई आहे ना. हे सगळ्या खरुताई आहेत. पण ते आपल्याशी बोलत आहेत. ते आपल्याला काय सांगतायत बघा. आय एम लुकिंग ऍट द स्काय. काय म्हणत आहे ही खरुताई? म्हणत आहे मी आकाशाकडे बघत आहे. आता ही खरुताई छोट्या खरुताईला काय सांगत आहे बरं? लुक ऍट द नेस्ट म्हणजे काय? हे घरटे बघ. इथे घरट आहे ते बघ. तिला ती घरट दाखवत आहे. व्हॉट आर यू डुईंग. आता हा स्क्वेरल या स्क्वेरलला विचारत आहे व्हॉट आर यू डुईंग. ठीक आहे. व्हॉट्स गोइंग ऑन हा सगळ्यांना विचारत आहे. आय एम रीडिंग बुक्स. हा म्हणतो मी झोपलेला आहे. ओ अ ब्ल्यू बटरफ्लाय. हा या छोट्याशा फुलपाखराशी बोलत आहे. बरोबर.
शी इज ड्रॉइंग अ पिक्चर. हा या खारुताईला सांगत आहे. बरोबर. चला नेक्स्ट काय आहे, दिसत आहे का सगळ्यांना? ठीक आहे, जरी नसेल दिसत तर मी तुम्हाला रीड करून दाखवते. ह्याच्यामध्ये फक्त रीडिंगचेच आहे. ठीक आहे. रीड पेज नंबर 18 फॉर द फॉलोइंग एक्सरसाइज. आता फॉलोइंग एक्सरसाइज म्हणजे कोणती? ही एक्सरसाइज मी तुम्हाला एक्सप्लेन केली आता. आता याच्यामध्ये काय आहे, एमसीक्यू सारखे प्रश्न आहे. चला लिसन केअरफुली. फाइंड द स्क्विरल हु सेज दिस ऑन पेज नंबर 18. स्क्विरल म्हणजे काय? स्क्विरल म्हणजे खारुताई. बरोबर. व्हॉट इज गोइंग ऑन? तर आय एम रीडिंग. I am looking at the sky. I am sleeping. Look at the nest. What are you doing? She is drawing picture. Oh, beauty, blue butterfly. Okay. Now, आता सांगा. Tell the colors you see in the umbrella. ठीक आहे. इथे umbrella आहे का कुठे? बघा बरं. दिसतीये का umbrella? सांगा बरं अम्ब्रेला कुठे आहे मुलांनो? या पिक्चर मध्ये अम्ब्रेला आहे का? आहे. कुठे आहे? ही इथे आहे. बरोबर. हे अम्ब्रेला मध्ये किती कलर्स आहेत सांगा बरं? किती कलर आहे? नंबर 1 कलर आहे, इकडे येल्लो आहे, इकडे पर्पल आहे, इथे रेड आहे, इथे पॅरेट ग्रीन आहे, इकडे ब्ल्यू आहे. ठीक आहे. किती कलर्स झाले? 1 2 3 4 5. आणि हा इथे येल्लो पण आहे थोडासा, इथे मागे ऑरेंज कलर आहे. 6 7 कलर झाले टोटल. तर आता इकडे सांगा किती कलर्स आहे टोटल? 6 कलर्स. इला आपण डबल मोजलेला. ठीक आहे. फाइंड द नेम विथ द फॉलोइंग फॉर्म ऑफ द पिक्चर. समथिंग ब्ल्यू. ब्ल्यू कलर मध्ये काय आहे बरं? इकडे सांगा बरं. हे काय आहे? ब्ल्यू बटरफ्लाय आहे की नाही? छान छोटस मस्त ब्ल्यू कलरचं बटरफ्लाय आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण लक्ष द्यायचं आहे. मी तुम्हाला छान गोष्ट सांगणार आहे. ठीक आहे. गोष्टीला आपण सुरुवात करत आहोत. आता सगळ्यांनी शांतपैकी मांडी घालून बसायचं आहे. छान. मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. पहिले आपण आधी वाचून घेऊया आणि मी तेच तुम्हाला एक्सप्लेन पण करणार आहे. बघा आता. Once a lion was sleeping under a tree. ठीक आहे. Once a lion was sleeping under a tree. A mouse saw him. He ran upon the lion's tail and climbed on his back. He jumped over his body. He started sliding down the lion face again and again. The lion gets up. He got very angry. He caught the little mouse in his paw. He said angrily, "You naughty mouse, how dare you disturb me? Now see how I will punish you. I will eat you." बघा काय आहे? एकदा एक सिंह झाडाखाली शांत झोपलेला असतो. बरोबर. आणि एक छोटासा उंदीर त्याच्या शेपटीवर चढतो पहिले, मग त्याच्या पाठीवर उड्या मारतो आणि त्याच्या तोंडावरून घसरगुंडी खेळतो. बघितलंस का तुम्ही किती तो त्याला त्रास देतो? मग सिंह जागा होतो आणि सिंह म्हणतो, चिडतो सिंह आणि काय म्हणतो, अरे उंदरा, तुझी हिम्मत कशी झाली माझ्यावरती चढण्याची, माझ्यासोबत माझ्या अंगावरती खेळायची? तर तो म्हणतो, मी तुला आता शिक्षा करेन आणि मी आता तुला खाऊन टाकेन, तुला संपून टाकेन. तर पुढच्या पानावरती आपण वाचूया आता. द माउस वॉज अफ्रेड. ही स्टार्ट ट्रम्बलिंग. ही प्लीड अ लॉयन, द किंग ऑफ जंगल, I am really sorry.
Please forgive me. Please let me go. I will help you someday. The lion laughed and said, Oh, really? You little mouse, how can you help me? That's so funny. Anyway, go, get away from here. Then he set the mouse free. Thank you, friend. Thank you so much, said the mouse and ran away quickly. A few days later, the lion was caught in hunter's net. He was roaring loudly. The mouse heard it and ran to the lion. He saw the lion catched in the net. He called his friends. All the mice came together and nibbled the big net with their sharp teeth. They set the lion free. The lion said, Thank you, you dear little mouse. You saved my life. आता बघा, उंदीर काय म्हणतो? उंदीर पहिले घाबरतो. ठीक आहे, उंदीर काय म्हणतो? अरे तुम्ही तर जंगलचे राजा आहात, तुम्ही मला खाऊ नका, मला माफ करा. कधी गरज पडली की एके दिवशी मी तुम्हाला सुद्धा मदत करेन. तर सिंह म्हणतो, छान, मी एवढा मोठा जंगलचा राजा आहे आणि तू एवढूसा उंदीर, तू काय मला मदत करशील? तर तो म्हणतो, काय म्हणतो? ठीक आहे, जाऊ दे, हे आता आम्ही हसण्यावारी देतो, पण ठीक आहे, आता तुला सोडतो, तू जा, आता परत काय इकडे येऊ नकोस. मग उंदीर पटकन पळून जातो. आणि काही दिवसांनी काय होतं? सिंह शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकतो आणि तो मोठमोठ्याने गर्जना करतो, गरजायला लागतो. मग उंदीर ती गर्जना ऐकतो आणि धावत धावत येतो. बघतो तर काय, सिंह मोठ्या जाळ्यात अडकलेला आहे. मग ही मोठी जाळी कशी काढायची म्हणून तो त्याच्या सगळ्या उंदीर मित्रांना बोलवून आणतो आणि ती पटापट ती सगळी जाळी त्यांच्या शार्प दाताने, इथे लिहिलेलं आहे ना, शार्प टीथ म्हणजे काय, टोकदार धारेदार दाताने ती सगळी जाळी कुरतडून काढतात आणि सिंहाला बाहेर काढतात. अशा प्रकारे एका छोट्याशा उंदराने मोठ्याशा सिंहाची जीव वाचवला. बरोबर? आणि त्यावेळेस तो काय म्हणतो? थँक्यू डिअर लिटिल माऊस, यू सेव्ह माय लाईफ. बरं, बघा मित्रांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो? बरं, कोणी कितीही छोटा असो, कोणी कितीही मोठा असो, आपल्याला सगळ्यांची गरज पडते. तो छोटा असो किंवा मोठा असो, म्हणून सगळ्यांशी प्रेमाने आणि आनंदाने राहायचं असतं. समजलं? आता इथेच बघा बरं, सिंहाने जर त्याला हसला आणि त्याला सोडून नसतं दिलं तर मग काय झालं असतं बरं? उंदराने त्याची परत कधी मदत केली असती का? किंवा दुसऱ्या उंदरांनी त्याची मदत केली असती का कधी? नसती केली, है ना? म्हणून आपण मोठं जरी असलो तरी लहानांना माफ करायचं असतं आणि आपण लहान असलो की मोठ्यांना त्रास द्यायचा नसतो, त्यांना समजून घ्यायचं असतं. ठीक आहे, अशा प्रकारे आपली गोष्ट संपलेली आहे. आता बघा, इकडे काही शब्द आपण नवीन बघितलेले आहेत. आता नवीन शब्द कोणता आहे? लुक अँड से. हे शब्द माझ्या मागे म्हणायची आहे. लॉयल, लॉयल, माउस, लिटिल, प्लीज, सॉरी, थँक्यू, व्हेरी, अवे. तर नवीन शब्द काय? आपण नम्रतेने वागायचं. त्यामध्ये आपण काय म्हणायचं? कधी आपलं चुकलं तर सॉरी म्हणायचं, कोणी आपल्याला मदत केली तर थँक्यू म्हणायचं, आणि आपल्याला कोणाची मदत घ्यायची असेल तर काय म्हणायचं? प्लीज म्हणायचं. समजलं? ठीक आहे, चला पुढचं. आता वर्ड बास्केट हा पण एक गेम आहे. आपण आता गेम खेळूया. चला. हेन, मेन, डेन, टेन, पेन. आता काय कॉमन आहे? इथे पण EN आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे आणि इथे सुद्धा EN आहे. आहे की नाही मुलांनो? तर बघा, हेच वर्ड इकडे पण दिलेले
आहे, खाली पण दिलेले आहे की नाही. आता हेच वर्ड आपल्याला असे कनेक्ट करायचे आहे, ते कसे आपण इथे ड्रॉ करणार आहे. चला तर मग इकडे लक्ष द्या, मी इथे वर्ड लिहित आहे, तोपर्यंत तुम्ही वर्ड वाचून ठेवा मनामध्ये आणि स्पेलिंग पाठ करा बरं. चला बरं, तोपर्यंत शांत बसायचं नाही नुसतं माझ्या लेक्चरला, थोडस बोलायचं सुद्धा, ठीक आहे. आता इथे मी शब्द लिहित आहे, हे तुम्हाला मॅच करून दाखवायचे आहे. मला सांगायचं आहे कोणता शब्द कुठे मॅच करायचा, ठीक आहे. चला हे शब्द मी लिहून घेतलेले आहे. चला सांगा बरं, हेन शब्द कुठे आहे लिहिलेला, हेन इथे आहे ना. चला हेन इथे आपण मॅच केला. मेन आहे, मेन कुठे आहे, इकडे आहे. बेन कुठे आहे, अच्छा बेन लिहिला नाही का इकडे, चला इकडे लिहूया. बेन इथे मॅच करायचा, पेन इथे, हा टेन इथे. अशा प्रकारे ऍक्टिव्हिटी करायची आहे, चालेल. चला आता ह्या एवढ्या पोर्शनचा स्क्रीनशॉट काढा बरं सगळ्यांनी पटकन, आणि ही ऍक्टिव्हिटी घरी करायची आहे. चला असं मँगोज काढायचे छान छान, आणि एक बास्केट काढायची आहे जशी तुम्हाला जमेल तशी, आणि मँगो काढायचे आहेत, त्याच्यावर त्याची नावं लिहायची आहे, त्याचा फोटो काढा. चला काढला. चला नेक्स्ट काय आहे बरं, आता हे वर्ड्स वाचायचे आहेत. हे EN एंडिंगला आहे, ठीक आहे. इथे पण EN आहे, इथे पण EN आहे एंडिंगला, आणि इथे ET आहे, इथे पण ET आहे. चला अ hen, a pet hen, a pet hen in a net, a pen, a red pen, a red pen on a bed. Next 10 man, 10 man sat on a mat. 10 माणसं एका चटईवर बसलेली आहे. चला आता सेम असलेले शब्द बघायचे आहे, आणि जो शब्द वेगळा आहे त्याला सर्कल करायचा आहे. मेन, टेन, कॅन, डेन. आता ह्याच्यामध्ये काय, इथे बघा पहिले हे सोडवलेलं आहे. चला पहिले हे घेऊया सोडवलेलंच. मॅट, सॅट, पॅट, पेट. आता इकडे लक्ष द्या, इथे एटी, इथे एटी, इथे एटी आहे, पण इथे ET आहे ना, म्हणून तो शब्द वेगळा आहे, म्हणून याला सर्कल केला. मेन, टेन, कॅन, डेन. आता EN आहे, इथे पण EN आहे, इथे AN आहे. वेगळा शब्द कोणता झाला, कॅन झाला, ठीक आहे. नेक्स्ट बघा, बॅड, पॅड, रॅड, हॅड. तर कोणता आहे, बॅड, पॅड, रेड आणि हॅड. आता इथे एडी, इथे एडी, इथे एडी, इथे काय आहे, ED आहे. मग डिफरंट वर्ड ED, बरोबर. पॅन, मेन, टेन, डेन, EN. इथे काय, AG, वेगळा आहे ना, तर ह्याला राऊंड करायचं आहे. पेट, नेट, फेट, सेट. तर कोणता येतो, ET, हा AT येतो, तर मग कोणता घ्यायचा, FAT, फॅट. डिफरंट वर्ड घ्यायचा आहे. चला आता नेक्स्ट बघा बरं, छानपैकी इथे मी छान छान तुम्हाला पिक्चर्स दाखवलेली आहेत. आता या पिक्चर्स मध्ये जो वर्ड आहे किंवा जो अक्षर आहे त्याचा पहिला अक्षर आपल्याला मॅच करायचा आहे, बरोबर. येईल सगळ्यांना. चला तर मग आपण सुरू करूया. हा काय आहे, लॉयन. काय आहे, लॉयन, ठीक आहे. हे काय आहे, काइट. हे आईस्क्रीम.
mango, nose, jar, hat. ओके, तर चला आता एच पासून हॅट. इथे आहे का एच? येस. हा मुद्दा मी कॅपिटल लेटर मध्ये घेतलेला आहे. तुम्हाला दोन्ही लेटर्स माहिती पाहिजे. हा एच ए, बरोबर. लॉयनचा आय येतो की एल येतो? एल येतो. व्हेरी गुड. तर मग हा आहे लॉयनचा एल. ठीक आहे. आय आईस्क्रीम, जे जार, बरोबर. एम मँगो, के काइट, नोज इकडे. झाले का बरं सगळे मॅच? झाले का? झाले, बरोबर. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. आता चला आपण नेक्स्ट घेऊया HIJKLMN. तर आता एच कसं काढायचा? एक सरळ लाईन मध्ये आडवी रेष, एक सरळ लाईन, एक छोटासा असा, एक असा छोटा हाफ सर्कल, परत एक सरळ लाईन, एक सरळ लाईन, एक सरळ लाईन आणि एक अशी लाईन, एक सरळ लाईन, एक सरळ लाईन, आडवी लाईन, परत सरळ लाईन आणि एक छोटा हाफ सर्कल, बरोबर. आता आय कसं काढायचं? एक आडवी लाईन, परत एक उभी लाईन, परत एक आडवी लाईन, परत एक छोटी लाईन आणि वरती डॉट, छोटा आय. परत बघूया मोठा आय कसं काढायचा? एक आडवी लाईन, एक उभी लाईन, एक परत एक आडवी लाईन, एक उभी लाईन आणि एक छोटा डॉट, हा आय झाला. परत एक उभी लाईन, आडवी लाईन, आडवी लाईन, एक उभी लाईन आणि एक डॉट, बरोबर. आता एक आडवी लाईन, एक सरळ लाईन आणि तिला थोडीशी बेंड करायची, काय झाला? जे. परत एक छोटीशी आडवी लाईन सरळ काढायची, थोडासा बेंड करायचा, डॉट द्यायचा, छोटा जे. परत एक आडवी लाईन, एक सरळ लाईन, तिला थोडस बेंड करायचं, तो झाला जे. आता थोडीशी स्लाइटली लाईन द्यायची, सरळ एक लाईन काढायची, बेंड करायचा, डॉट द्यायचा, जे. ठीक आहे. जे कसं काढायचा? असा. ओके. नेक्स्ट आहे की कसं काढायचा? एक सरळ लाईन, एक तिरकी लाईन, एक तिरकी लाईन, परत हाच छोटा काढायचा, सरळ लाईन, तिरकी लाईन, तिरकी लाईन, सरळ लाईन, तिरकी लाईन, तिरकी लाईन, परत सरळ लाईन, तिरकी लाईन, तिरकी लाईन, सरळ लाईन, तिरकी लाईन, तिरकी लाईन, सरळ लाईन, तिरकी लाईन, तिरकी, परत तिरकी लाईन काढायची आहे. चला एल बघायचा, एक स्लँडिंग लाईन, एक आडवी लाईन, परत एक सरळ रेष, हा नुसता एल आहे. हा सरळ लाईन काढायची, एक आडवी लाईन काढायची आणि एक अशी लाईन काढायची आहे. परत एक सरळ लाईन, एक आडवी लाईन, एल, परत एक सरळ लाईन, आडवी लाईन, एल. एम. एम कसं काढायचा? एक स्ट्रेट लाईन, एक व्ही शेप मध्ये, परत एक सरळ लाईन, मग असा एम काढायचा आहे, बरोबर. आता एक सरळ लाईन, स्लँटिंग लाईन, परत एक उभी लाईन आणि एक एन, एक सरळ लाईन, स्लँटिंग लाईन, परत एक एन, सरळ लाईन, स्लँटिंग लाईन, परत एक सरळ लाईन. अच्छा छोटा एन कसा काढायचा? असा. बरोबर. सगळ्यांना आलं लक्षात? चला तर आता आपण एक कविता बघणार आहे. टोनी टिंकर, टोनी टिंकर, टोनी टिंकर, कॅन यू सिंग, कॅन यू प्ले? आय कॅन प्ले माय बेस, डम 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 डम. लिसन माय बेस, डम 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 डम. पुढचं काय आहे? आय कॅन प्ले माय ट्रायंगल, टिंग 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 टिंग. लिसन माय ट्रायंगल, टिंग 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 टिंग. I can play violin, twin twin twin. Listen my violin, twin twin twin. I can play my tabla, dha din din da, dha din din da. Listen to my tabla, dha din din da, dha din din da. Okay? आता हे सगळे काय आहे? म्युझिक इन्स्ट्रुमेंटल आहेत. ठीक आहे. आता दुसरं बघायचं आहे. What can you do?
वी आर बर्ड्स, वी कॅन फ्लाय बट वी कांट राईट. काय आहे हे? पक्षी आहे. पक्षी काय म्हणतात? आम्ही उडू शकतो पण निघू शकत नाही. आता फ्रॉग, वी आर फ्रॉग, वी कॅन जम्प बट वी कांट रीड. आम्ही बेडूक आहेत, आम्ही उड्या मारू शकतो पण आम्ही वाचू शकत नाही. वी आर डक्स, वी कॅन स्विम बट वी कांट डान्स. आम्ही बदक आहे, आम्ही पाण्यात पोहू शकतो पण आम्ही डान्स करू शकत नाही. वी आर हॉर्स, वी कॅन रन बट वी कांट सिंग. आम्ही घोडे आहे, आम्ही गाणं म्हणू शकत नाही पण आम्ही पळू शकतो. बरोबर. वी आर चिल्ड्रन, वी कॅन टॉक, वी कांट फ्लाय. आता वी आर चिल्ड्रन म्हणजे काय? आम्ही मुलं आहोत, आम्ही बोलू शकतो पण आम्ही उडू शकत नाही. समजलं का? नेक्स्ट बघायचं आहे. इकडे बघा, हे ऍक्टिव्हिटी आहे. ठीक आहे. स्क्वेअर आहे, ट्रायंगल आहे, रेक्टँगल आहे, सर्कल आहे, ओव्हल आहे आणि सेमी सर्कल आहे. आता हे सगळे एक्झाम्पल घेऊन आपण इथे एक ड्रॉइंग काढणार आहे. तर ते कसं बघा, आपण पहिले काय घेतला? सर्कल घेतला, मग काय घेतला? रेक्टँगल घेतला, पण तो कसा? आडवाच्या ऐवजी उभा घेतला. परत रेक्टँगल घेतला, परत रेक्टँगल घेतला, परत रेक्टँगल घेतला. काय झालं? ह्युमन झाला ना, किंवा मॅन. अंडरस्टँड? चला नेक्स्ट बघूया. लेट्स स्पीक ऑन द प्ले ग्राउंड. ठीक आहे. आता प्ले ग्राउंड वरती हे सगळं बोलणारे वाक्य आहे. ऑन द प्ले ग्राउंड. टीचर, कम ऑन चिल्ड्रन, लेट्स गो टू द प्ले ग्राउंड. टीचर काय म्हणतात? चला मुलांनो, आपण ग्राउंड वरती खेळायला जाऊया. मुलं, हुर्रे. टीचर्स, वी वॉन्ट टू प्ले खो खो. टीचर, ऑल राईट, ॲज यू विश, लेट्स प्ले. आता दुसरा वर्ड काय आहे? कबड्डी. आता इथे खो खोच्या ऐवजी काय घ्यायचं? कबड्डी घ्यायचं. बरोबर. टीचर, कम ऑन चिल्ड्रन, लेट्स गो टू द प्ले ग्राउंड. चिल्ड्रन, हुर्रे. टीचर, वी वॉन्ट टू प्ले कबड्डी. टीचर, ऑल राईट, ॲज यू विश. चिल्ड्रन, लेट्स प्ले. ओके. आता दुसरं काय आहे? क्रिकेट. चला. टीचर, come on children, let's go to the playground. Children, hooray. Teacher, we want to play cricket. Teacher, all right, as you wish. Children, let's play. झालं की नाही? अशा प्रकारे सेंटेन्स घ्यायचं आहे. पुढचा आहे लंगडी. कम, तर टीचर काय म्हणतात? Come on children, let's go to the playground. Children, hooray. Teacher, we want to play langdi. Teacher, all right, as you wish, let's play. बरोबर. आता आहे नेक्स्ट काय आहे? बॅडमिंटन आहे. आता बॅडमिंटनचं स्पेलिंग काय आहे? BADMINTION किंवा TON नुसतं. TON आय नाही मध्ये. ठीक आहे. बॅडमिंटन. चला. कम ऑन चिल्ड्रन, लेट्स गो टू द प्लेग्राउंड. चिल्ड्रन, हुर्रे. टीचर, वी वॉन्ट टू प्ले बॅडमिंटन. ऑल राईट, ॲज यू विश, लेट्स प्ले. असेच आता हे फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉलचं तुम्हाला तयार करायचं आहे. नेक्स्ट आता बघा, हे काय आहे? 11 to 20 नंबर्स आहे. आता इथे काय दिलंय बरं? हे 11 चिलीज, 12 ऑरेंज. मग आता हे नक्की तेवढेच आहेत का? आपण मोजून बघणार आहे. आता चला माझ्यासोबत सगळ्यांनी मोजा.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. चला हे 11 आहेत. आता हे 12 आहेत का बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. येस, हे पण 12 आहेत. ओके, चला हे 13 पोटॅटोज आहेत का. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 पोटॅटोज. बरोबर. आता हे 14 स्ट्रॉबेरीज आहेत का, आपण चेक करूया. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 स्ट्रॉबेरीज. बरोबर. आता हे क्युकुंबर्स आहेत का 15. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. येस, हे पण 15 आहेत. आता हे 16 ऍपल्स आहेत का. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. येस, 16 ऍपल्स आहेत. आता कॅरेट आहेत का 17. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. येस. आता हे 18 बनाना आहेत का. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. येस, हे पण 18 आहेत. चला टोमॅटोज आहेत का 19. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. येस, 19 टोमॅटोज. आता 20 मँगोज आहेत का. चला बघूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. येस, 20 मँगोज आहे की नाही. 11 to 20. चलो नेक्स्ट आहे. हे तेच ऍक्टिव्हिटी आहे जे आपण आता मोजले. ठीक आहे. आता हे नेक्स्ट. आता हे मोजायचं आहे आणि हे बॉक्स मध्ये लिहून काढायचं आहे. आता चला मोजूया आणि एक एक लिहून काढायचं आहे. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ओके. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. चला इथे 17 लिहून काढायचं आहे. चला नेक्स्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. इकडे 16 लिहायचं आहे. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. इथे 14 लिहायचं आहे. ओके. असं सॉल्व करायची आहे ऍक्टिव्हिटी. चलो नेक्स्ट. आता परत गोष्ट ऐकायची आहे का सगळ्यांना. चला द व्हिजिट टू ग्रँड मदर. ग्रँड मदर म्हणजे कोण. आजी. बरोबर. आता आपण पहिले वाचून घेऊया, मी त्याचा अर्थ समजून घेऊया. चला. We packed our bags. We went to the bus stand. Our bus was ready. We boarded the bus. We found our seat. Our seat number was 11, 12, 13, 14. I sit near the window. I saw some hills. I saw some trees passing by too. I saw markets
full of people. We reached Aji's home after 4 hours. She welcomed us and hugged us. We love our Aji. We love our आजोबा too. आता मला सांगा काय आहे बरं यामध्ये? आम्ही आमची बॅग भरली आणि बस स्टँड वरती गेलो आणि आम्हाला बस मिळाली. आमची बस ऑलरेडी येऊन थांबलेली होती. बस मिळाली आणि त्यानंतर आमचा सीट नंबर होता काय होता 11, 12, 13, 14. मी विंडो जवळ बसले. ठीक आहे, हा म्हणतोय मी विंडो जवळ बसलो. तुम्ही काय बघितलं बरं? उंच उंच डोंगर बघितले, झाडं बघितली आणि मार्केट्स बघितले, जे लोकांच्या जे गर्दीने गच्च भरलेली होती मार्केट्स. ठीक आहे, आणि 4 तासांनी आम्ही आजीच्या घरी पोहोचलो. आजीने आमचं स्वागत केलं आणि आम्हाला मिठी मारली. हे का इथे चित्रामध्ये दाखवलं की नाही? आणि आम्हाला आमची आजी आजोबा दोन्ही पण आवडतात. ओके, आता इथे बघा काय बरं, आय सेट नियर द विंडो. हे चित्र आहे की नाही? बर, पुढचं काय आहे? वी रिच्ड आजीज होम. वी पॅक्ड आवर बॅग्स. चला, आता पहिली कोणती सिच्युएशन झाली? पहिले काय होती? वी पॅक्ड आवर बॅग्स. नंबर 4 जो सेंटेन्स आहे तो नंबर 1 आहे. वी रिच्ड आय सेट नियर द विंडो हे सेकंड नंबरचं. आवर बस वॉज रेडी हे सेकंड नंबरचे. आय सेट नियर द विंडो हे 3. वी रिच्ड आजीज होम हे 4 आणि हे 1. 1, 4, 2, 3 असा सिक्वेन्स आहे. ओके, नाव keep practicing students. Thank you so much.